परप्रांतीय असा वाद जो आहे तो संपूर्ण पेटेल असं त्यांचं म्हणणं आहे. नाही बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली गेली पाहिजे आणि मराठी समजा येत नसेल तर मराठी शिकायचा मी प्रयत्न करू. मराठीचा अपमान कुठे होणार नाही ह्याची खात्री काही लोकांनी घेतली पाहिजे. असा ॲटिट्यूड की काही झालं तरी तुम्ही आम्हाला मराठी बोलायला सक्ती करू शकत नाही. बघा, शेवटी आज आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपण पोट भरत आहोत, तर अशा वेळेला मराठी बोलायला प्रयत्न तर करा तुम्ही, पण हा ॲटिट्यूड हा चुकीचा आहे. अशा वेळेस जे काही आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे, माझी विनंती फक्त एकच आहे, जे काही मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील की अशा ठिकाणी अशा व्यक्ती कोण तुम्हाला आढळत असेल तुम्ही ड्यू प्रोसेस तिथल्या पोलीस स्टेशनला तुम्ही कळवा, त्यांच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल. कायदा कोणी हातात घेऊ नये, अर्थात जे कायदा हातात घेतले त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईलच, परंतु या बाबतीमध्ये भूमिका आमची स्पष्ट आहे की मराठीचा अवमान हा अर्थातच सहन केला जाणार नाही. अविनाश जाधव असं देखील म्हणतात की नरेंद्र मेहता जे स्थानिक आमदार आहेत मीरा भाईंदरचे ते कुठेतरी व्यापाऱ्यांच्या सोबत आहेत आणि तो वाद पेटवून कुठेतरी राजकीय फायदा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. नाही बघा, आता व्यापाऱ्यांसोबतची जी काही चर्चा आहे ते शेवटी ते स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यापर्यंत कोणी विषय घेऊन गेले असतील तर त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे मांडली असेल, त्यांनी काय भूमिका स्वीकारली मला माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान हा नक्कीच सहन होणार नाही. थँक्यू. हे पकड योगेश, पकड योगेश, पकड ना.